जेव्हा आजच्या युगात बहुतेक उद्योजक महानगरांकडे धाव घेतात, तेव्हा एक व्यक्ती अशी आहे जी अमेरिकेत करोडोंचं साम्राज्य उभारून पुन्हा भारतातील ग्रामीण भागात राहायला आली. ती व्यक्ती म्हणजे श्रीधर वेंबू. जोहो कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक असलेले वेंबू अत्यंत साधे, विनम्र आणि मूल्यांवर चालणारे उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यांचा जीवन प्रवास हे दाखवून देतो की यश मिळवण्यासाठी केवळ पैसा नाही, तर मूल्य, दृष्टिकोन आणि समाजासाठी काहीतरी देण्याची भावना महत्त्वाची असते. चला तर मग बघूयात श्रीधर वेंबू यांची प्रेरणादायी कहाणी. नमस्कार, मी क्रांती आणि तुम्ही पाहताय बिझनेसवाला साईराज. श्रीधर वेंबू यांची जीवनगाथा ही केवळ एक व्यावसायिक यशाची कथा नाही, तर ती एक प्रेरणादायक संघर्ष, परिश्रम आणि सामाजिक बांधिलकीची गोष्ट आहे. त्यांच्या जीवनातील अनेक पैलू आहेत ज्यांनी त्यांना एक यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक बनवले. श्रीधर वेंबू यांचा जन्म 1968 साली तामिळनाडूच्या थंजावूर जिल्ह्यातील उदयमपुरम या छोट्या गावात झाला. त्यांनी IIT मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून MS आणि PhD पूर्ण केली. प्रारंभिक काळात त्यांनी क्वालकॉम सारख्या कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले. 1996 साली श्रीधर वेंबू आणि त्यांच्या भावांनी ॲडव्हेंट नेट या कंपनीची स्थापना केली, जी नंतर 2009 मध्ये जोहो कॉर्पोरेशन म्हणून ओळखली जाऊ लागली. या कंपनीने SaaS आधारित सॉफ्टवेअर सेवा पुरवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण केले. आज जोहोच्या 55हून अधिक उत्पादनांची 10 कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत, ज्यात नेटफ्लिक्स, L'Oreal आणि पेपाल सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. 2019 मध्ये श्रीधर वेंबू यांनी अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली सोडून तमिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यातील मथलमपाराई या छोट्याशा गावात स्थलांतर केलं. त्यांनी जोहोच्या ग्रामीण कार्यालयांची स्थापना केली, ज्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांच्या जोहो स्कूल्स ऑफ लर्निंग या उपक्रमाद्वारे त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण दिले, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाशिवायही यशस्वी करिअर मिळाले. श्रीधर वेंबू यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, ज्यात 2021 मध्ये भारत सरकारतर्फे प्रदान केलेला पद्मश्री पुरस्कार, 2022 मध्ये CNN न्यूज 18च्या इंडियन ऑफ द इयर पुरस्काराचा स्टार्टअप्स श्रेणीत समावेश आणि 2019 मध्ये EY एंटरप्रेन्योर ऑफ द इयर पुरस्काराचा समावेश आहे. श्रीधर वेंबू यांची कथा ही केवळ व्यावसायिक यशाची नाही, तर ती एका सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा आहे. त्यांनी दाखवले, साधेपणा, आत्मनिर्भरता आणि समाजसेवा यांचा संगम केल्यास कोणत्याही परिस्थितीत यश मिळवता येऊ शकतं. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भारतातही जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि शिक्षण पोहोचू शकते, आणि हेच त्यांचं खरं यश आहे. श्रीधर वेंबू यांची स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बिझनेसवाला साईराजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.